आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे 500 वर्षा जुन्या हायवे वरती। धरण एवढं मोठं धरण आहे आणि हा दरवाजा आहे धरणाचा, बरोबर। दरवाजातून पाणी पडायला पाहिजे ना, ते भिंतीतून पाणी येतंय, भिंतीतून पाणी पडतंय राव। आजपर्यंत पहिले ना वसुंधरा वॉटरफॉलला पाणी भेटलेलं वाकवलीमध्ये असं, आणि आता डिंबे धरणाचं पाणी बघतोय, अख्खं निळं क्षार पाणी आहे। आणि हा बघा व्ह्यू, व्ह्यू बघायसाठी मी खास आलेलो आहे राव। पाट्या बघतोय नाही का, प्यासा गाव अंतर्गत। आता इथं सगळीकडे मला प्यासा नाव दिसतंय। आता प्यासा नक्की आहे काय ना, मला नक्की माहित पण नाही राव। जाऊन दे खड्डा आहे, अहो इथं पण खड्डा दिसतोय पुढं। येऊ दे पुढे येते ना डायरेक्ट, खड्डा नाही इथं, अहो हे बारीक खड्डा ते म्हणजे खड्डा आहे। धुकं काय वाहता येते तुम्हाला म्हणा मागाशी, मला इतकी धुकं लागली ना, परत रोड गेला ना परत क्लिअर व्हायची धुकं। आता पुढे आल्यानंतर असं होता का व्ह्यू दिसतोय। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे 500 वर्षा जुन्या हायवे वरती। वाजले 12 ऑलमोस्ट, आणि मी आता डिंबे खुर्द गावात आहे। या साईडने सरळ जर गेलो राईट साईडनी व भीमाशंकर आहे, आणि ह्या साईडने जर गेलो की आपण जाणार आहे आता औपे घाटला होतो। या साईडला आहे हुतात्मा बाबू गेनू शहीद डॅम येतो, तो डिंबे धरण आहे, त्यालाच हुतात्मा बाबू गेनू शहीद हे नाव आहे। इथून जायला आपल्याला रोड आहे, इथून जवळपास 40 ते 45 किलोमीटर पूर्ण घाट रस्ता आहे। आणि घाट रस्ता क्रॉस करू आपण डायरेक्ट औपे घाटला, जो की पुन्हा जुना प्राचीन रोड आहे। खरं तर आपला इथून स्टार्ट होतोय जो घाट माथ्याचा रोड, अख्खा पूर्ण जवळपास 45 किलोमीटर आपला घाट रोड लागणार आहे। आणि तिथं आता आपण डिंबे धरणाच्या जवळ बसलेलो आहे। सर मला एक कळत नाही, हा एवढं मोठं धरण आहे, आणि हा दरवाजा आहे धरणाचा, बरोबर। दरवाजातून पाणी पडायला पाहिजे ना, ते भिंतीतून पाणी येतंय, भिंतीतून पाणी पडतंय राव। आणि एक ठिकाणी नाही, बऱ्याच ठिकाणी एवढं आहे, इथं आहे, इथं पण आहे, आणि इकडं पण काही ठिकाणी आहे। इथं पाणी बघा, हे सेफ आहे का पण? शपथ, कितीतरी हजारो लाखो लिटर पाणी असेल त्याच्यात, लिटर पण नाही म्हणत मी, कितीतरी TMC पाणी, 10-12 TMCच्या वर पाणी असेल त्याच्यात। जर फुटलं ना आंबेगाव तालुक्याला घेऊन जाईन अख्ख्या, वाईट अवस्था होईल। मला मी न्यूज मध्ये वाचले, या वर्षी पाऊस एवढा झालाय ना की आमच्या इथं पण इंद्रायणी नदीला गाम फुटला होता। एवढं पाणी होतं, आम्हाला वाटतं पूर बिल येतो काय इंद्रायणी गेला पण। आणि त्यावेळेसची हालत काय झाली असेल, जसं पानशेत मी न्यूज मध्ये ऐकलं, पानशेत 1961ला फुटलं होतं, तर पुण्यात कसला महाभयंकर पूर आला होता।
तिकडे तर वाईट अवस्था होईल मग तर. इथून आपल्याला 45 किलोमीटर पुढे जायचंय. 12 वाजले ऑलमोस्ट. लवकर अंतर कव्हर अप करायला लागेल, कारण साधारण 45 किलोमीटरला पण मला नाही तर 1.5 तास सांगतोय. मग एवढं शार्प टर्न इकडे पुढं, कारण मी लास्ट इयरला गेलतो त्यावेळेस मला एवढं ब्लॉग बनवता येत नव्हतं. खरं तर मी जेवढं बघितलं ना माझ्या डोळ्यांनी कर बाप होतं. Expert at overthinking things that I shouldn't. 2,000 years later. पाणी किती साफ आहे राव. मी आजपर्यंत पहिले ना वसुंधरा वॉटरफॉलला पाणी बघितलेलं वाकवलीमध्ये असं, आणि आता डिंबे धरणाचं पाणी बघतोय. अख्खं निळं शार पाणी आहे. कसला मोठा आहे राव. अजून लय पसरलेला आहे. इथून तिकडे दरवाजा आहे, अजून लय माग आहे. आता स्टार्टिंग आहे दरवाजाची धरणाची. जशी मी आलतो ना तिथं इथे एक मंदिर होतं, ते नेमकं अख्खं बुडालंय पाण्यात. ह्याला मी बराबर इथंच थांबलो, बराबर त्या सर्कलला. मागल्या वेळेस पण मी इथून ड्रोन फ्लाय केला होता ना, आता पण इथूनच केला मी. आता इथं स्थानिक लोकांना विचारलं मी, ते म्हणले पाण्यात बुडावले मंदिर ते. शपथ, एवढं पाणी वाढलं या साईडला. आता साधारण 12:30 वाजलेले. लवकर पुढे जायला लागन. अजून आपल्याला मला वाटतं 1.5 तास लागन. त्यावेळेस मी आलतो ना तर रोडची कंडिशन एवढी चांगली नव्हती. आता रोडची कंडिशन म्हणजे चांगली आहे. खड्डे वगैरे काहीच नाहीये. बुजवण्यात आलेलं आहे आणि वातावरण पण अख्खं क्लिअर आहे. आपला व्ह्यू दिसतोय, पाणी दिसतंय. You come across as a cool guy, someone who's the opposite. मागल्या वर्षी मी ज्या लोकेशनवर आलतो ना बरोबर, मला माहित नव्हतं रे ते स्पॉटचं नाव काय, पण ते मागे एक नाव मंदिराचं नाव असलं मिखाळी आहे. मंदिर आहे तिथं एक. आणि हा बघा व्ह्यू. तो व्ह्यू बघायसाठी मी खास आलेलो आहे राव. जबरदस्त दिसतंय. शपथ. आता याच रोडने आपल्याला पुढे अजून जायचंय. पण राव असं वाटतं प्रत्येक ठिकाणी थांबावं. एवढा भारी व्ह्यू खाली, प्रत्येक घाट होता खाली. ड्रोन फ्लाय करायचा होता पण टाइम लय होईन मग म्हणून लवकर रीच करत होतो मी. आता अंतर कापत होतो, पण हा व्ह्यू बघायसाठी खास आलेलो आहे मी. ही नदी का? या नदीचं नाव काय? हे काय म्हणते याला? घोड नदी. घोड नदी. आणि ही बुबरे. मग 2 नदी आहे का? मग 2 नदी मिळून डिंबे डॅम होतोय का? असं का? आणि चौगम सांग कुठे आहे? अवपेला नाही, कुसरेवरून आले. कुसरे. बरं. आणि इकडे माळींच आहे का? बरोबर. तरी म्हणते मला वाटलं एकच असं पाणी अख्खं.
हा डबल आहे चला धन्यवाद. तो नाव काय? विक्रम. विक्रम. आता इथून किती आव पेगाट? नाही सांगते ना काय एवढं. चल येऊ का? आपण इथं जिथलं एक स्पॉट बघितलं ना, मी मागल्या वर्षी आऊन एक स्पॉट बघितलेला, आता त्या ठिकाणी थांबतो डायरेक्ट. आता सारखं प्रत्येक ठिकाणी थांबूशी वाटतंय, पण ब्लॉग लय मोठा होईना आपला आणि लय वेळ पण लय लागेल. पण तुम्हाला मी ना ठराविक जागा दाखवतो ज्या की मी आतापर्यंत कुठंच नाही बघितल्या. And all my friends are leaving, but I wanna stay here. Can we just तिरपाड म्हणून एक गाव लागलंय. तिरपाड एक छोटीशी वस्ती वाटतं, वस्ती गाव नाही माहित मला, पण इथं बोर्ड लागला होता. आता इथून पण आपल्याला 13 किलोमीटर दाखवतोय आणि 13 किलोमीटरला 30 मिनिटं दाखवते. पाऊस आला मागाशी लगेच गेला. क्लायमेट अख्खं चेंज झालं डायरेक्ट. बरं डान्स करतात. डिंबे धरणाच्या वरपर्यंत चाललो ना, तेव्हापासून मी प्रत्येक ठिकाणी अशा पाट्या बघतोय नाही का, प्यासा गाव अंतर्गत. आता इथं सगळीकडे मला प्यासा नाव दिसतंय. आता प्यासा नक्की आहे काय ना मला नक्की माहित पण नाही राव. नेटवर्क चालत नाही तर मी गुगलवर सर्च केलं असतं. तुम्हाला जर माहित असेल ना प्यासा अंतर्गत गावचं लिहिलंय इथं, प्यासा म्हणजे काय कमेंट करून नक्की सांगा मला. एक रोड झालाय राव. या साईडला मान्सूनला ना नक्की आलं पाहिजे. औपे घाट जास्त फेमस आहे, पण जास्त लोक येत नाही. जास्त करून लोक भीमाशंकरला प्रिपेअर करतात कम्पेअर केलं त्याच्या. तर इकडे जास्त एक पण गाडी मला आतापर्यंत कोणती पर्यटकाची दिसली नाही. 4 व्हीलर मुळात तर दिसलीच नाही मला आतापर्यंत. इथं मध्ये डायरेक्ट रोडच्या अशा धुकं वाहतात जोरात आणि परत क्लिअर होतंय. मी मोबाईल शूट करायला घेतोय आणि परत धुकं जातात. सही आहे. मला पुढला एक स्पॉट दाखवतो तिथं मी मागल्या वर्षी थांबलो होतो रे. फक्त तिथे धुकं असली पाहिजे. धुकं नसली तरी याला बाप दिसते ती जागा. एक रिक्षा बस लागली मला. जाऊ दे खड्डा आहे. अहो इथं पण खड्डा दिसतोय पुढं. येऊ दे पुढे येते ना डायरेक्ट. खड्डा नाही इथं. अहो हे बारीक खड्डा ते म्हणजे खड्डा आहे त्याची. इथे बसवाल्याला सांगतोय खड्डा नाहीये. मी या साईडला मारून घेतली गाडी. मग त्याने गाडी काढली. पण रोड लय भारी राव. धुकं बारी दिसत का शपथ. हो का असं पेसा गाव डोन असं लागतंय सारखं वाट्या. काय सीन दिसतोय बाई. आता थोडंफार मी ना औपे घाट फक्त माझ्या 11 किलोमीटर पुढे आहे. 11 किलोमीटर माग आहे मी आता. जस्ट बाई धुकं काय वाहता येते. तुम्हाला म्हणा मागाशी मला इतकी धुकं लागली ना, परत रोड गेला ना परत क्लिअर व्हायची धुकं. आता पुढं आल्यानंतर असं होता का काय व्ह्यू दिसतोय. फक्त आहे ना माझा तो स्पॉट दाखवतो तुम्हाला. मी ना जिथे लास्ट टाइम थांबलो होतो तो स्पॉट बघितला ना 100% तुम्ही औपे घाटला येणार. असला बाप व्ह्यू होता तो. क्लिअर झालं धुकं. असं मध्येच जाते मध्येच येतंय आणि असे एकदम शार्प टर्न आहे त्या साईडला. झालं क्लिअर. पोचलो आपण ग्रामपंचायत औपे. ह्याला पण प्यासा लिहिलंय. प्यासा ग्रामपंचायत औपे. स्वागत घोड नदी उगम. या साईडने घोड नदी उगम दाखवले बाण. ओय शपथ काय दिसतं सिनिक व्ह्यू राव. खरंच लय जबरदस्त या साईड. हो तुम्ही या साईडला जर आले ना तर खरंच राव पागल होसान राव. एवढं भारी व्ह्यू इकडं. हे ग्रामपंचायत औपे. इथं लास्ट टाइम मी आलेलो एवढं लक्षात ते. धुकं कसली वाहत आहे या साईडला राव. दिसतंय का नाही काय माहिती. ही पूर्ण धुकं वाहत आहे आता. शपथ हो सही दिसतंय येड्या. डोळ्यांना दिसतंय ना असं धुकं एकदम हळूहळू वाहत आहे ते. मोबाईल मध्ये एवढं दिसत नाही पण लय सही वाटतंय. सिनिक वाटतंय एकदम. लावली बाई मला हा व्ह्यू खरंच काय सांगू राव. अशा ठिकाणी मला घर पाहिजे. अशा ठिकाणी एवढं छोटंसं घर असलं नंतर लय आलं. काय व्ह्यू दिसतोय सिनिक राव. सही आहे. धुकं एवढी भारी दिसतात ना काय बोलायचं राव. क्लायमेट लय भारी इकडं. आता 5 मिनिटं इथं पण धुकं होतं. 5 मिनिटं आधी मी गाडी लावली धुकं गेलं. या साईडने धुकं येतात ना तुम्हाला दाखवतो मी आता.
धुकं चालू व्हायला यायला दिसतंय ना हे धुकं येईन आता इथं. एक वर्ष पूर्ण झाले मी या ठिकाणी आलो होतो. वाटत ना राव एवढे दिवस लवकर जाते ना येऊन समजून पण येत नाहीये. गाडी तेच लावली माग पार्किंगला आणि तू थोडस चालायचं होतं. तिथे एक हट्स बनवलेला आहे व्ह्यू पॉइंट. हा उपयोग घाटचा आहे ना इथं व्ह्यू पॉइंट आहे. आणि या व्ह्यू पॉइंटवरून आपल्याला दिसतो खाली ठाणे आहे ना हे खोपोली आणि खाली खोपोली ठाणे आहे आणि वर आपल्या पुणे जिल्ह्याचा भाग आहे. आणि साईडला पाणी पडतंय दिसत नाही इथून सध्या पण ड्रोन फ्लाय केला की दिसत इथून असंही दिसतंय. त्या साईड दिसत ना. त्या पॉइंटवर तिथं एंडला तिथं आहे ना. तिथं गेल्यानंतर आहे ना गोरखगड आणि मच्छिंद्रगड दिसत आहे. दाखवतो मी खाली. इथं आता वॉटरफॉल 2 आहे पण याला एवढं पाणी नाही आहे जेवढं लास्ट इयरला होतं एवढं. आणि हे झाल्यानंतर आपण तिकडं घाट बघू. हे काका आलेत यांना सोबत घेतले मी. डेप्थ लई मोठी हो. 2-2.5-3 फूट खाली तरी असं नाही मोठी. जास्त बोले. आता माळशेज घाटला आपण स्टार्ट केलं ना. माळशेज घाटनी खाली उतरतो तशीच ती रांग अख्खी माळशेज घाटाची जुन्नर साईड आंबेगाव आणि असं डायरेक्ट खांडी बिंडी वगैरे करून ते कोंडेश्वर मंदिर आहे. आपण लास्ट टाइम गेलो कामशेतमध्ये तिथून तसं खंडाळा बिंडाळा अशी पूर्ण ही डोंगर रांगे जवळपास कोल्हापूरपर्यंतची सह्याद्री डोंगर रांगे. जसा आपला नाणे घाट, सावळ्या घाट आणि हा औपे घाट असे जवळपास 400-500 वर्षापूर्वीचे घाटमार्ग आजही महाराष्ट्रात आहे. आणि त्याच्यावरून लोक आजही ये जा करता येते. आता इथले स्थानिक हे सांगतात आपल्याला की 1 तास 1.5 तासाच्या अंतर ट्रेक केला ना आपण डायरेक्ट खाली उतरतो डायरेक्ट ठाणे जिल्ह्यात. एवढं इझी रूट आहे. गोरखगड आणि मच्छिंद्रगड तर एकदम विजिबल आहे. समोर समोर आहे साईडला गोरखगड आहे आणि हा मच्छिंद्रगड या साईडचा. ड्रोन फ्लाय करू आपण.